नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन खास अशा महत्त्वाच्या उपयोगी व्हिडिओमध्ये। तर जुन्या पाण्या परकरवरती तुम्ही आत्तापर्यंत भरपूर असे व्हिडिओ पाहिले असतील आणि वापरसुद्धा केला असेल। आज आपण नवीन परकरचा किंवा पेटीकोटचा वापर करून सुंदर अशी एक वस्तू तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये थंडीमध्ये रग म्हणा किंवा ब्लँकेट किंवा जे काही कंबल वापरले जातात, तर हे रग ब्लँकेट जे काही मोठे डबल बेडचे असतील किंवा सिंगल बेडचे असतील, तर ह्या ब्लँकेटला ठेवण्यासाठी भरपूर अशी जागा लागते आणि त्याचबरोबर ह्यांना सेपरेट ठेवण्यासाठी एक कव्हरची सुद्धा गरज लागते। मग अशा वेळी हे थंडी संपल्यानंतर इतर वेळी कुठं ठेवावं हा प्रश्न पडतोच। मग अशा वेळी ना आपण याचा एक उपयोग करणार आहोत, म्हणजे जागा सुद्धा लागणार नाही आणि याचा उपयोग सुद्धा होईल। त्यासाठी मी इथं लांब बाजूने म्हणजे अशी याची घडी करून घेतलेली आहे ब्लँकेटची। व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला लगेचच समजेल। एकावरती एक अशी 8 वेळेस घडी करून फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर मी इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल असा राऊंड तयार करून घेतलेला आहे बघा। आणि व्यवस्थित असा राऊंड तयार करून घेतलेला आहे, कुठेही या ब्लँकेटची उचक-पाचक होऊ दिलेली नाहीये। त्यानंतर मी इथं नवीन परकर किंवा पेटीकोट घेतलेला आहे। त्याची नाडीची बाजू मी इथं बंद करून घेतलेली आहे आणि सुरुवातीला मी परकर उलट्या बाजूने इथं ओपन करून घेतला होता। त्यानंतर मी इथं नाडीची जी काही बाजू आहे ती एका ठिकाणी गोळा करून घेतली आणि इथं गाठ मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता त्यानंतर परकर पुन्हा एकदा आपल्याला सोयीच्या बाजूने ओपन करायचा आहे आणि जी काही नाडीची बाजू आपण जिथं परकर गोळा केला होता एका ठिकाणी तिथं व्यवस्थित असे म्हणजे व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर काय करायचं आहे की परकरची जी काही नाडीची बाजू आहे ती अगदी व्यवस्थित सेंटरला मधोमध खाली ठेवायची आणि जो काही आपला रग ब्लँकेट आहे तो इथं ठेवून द्यायचा आहे व्यवस्थितपणे। सावकाशपणे करायचं आहे, इथं घाई करायची नाहीये, नाहीतर इथं फिनिशिंग येणार नाही। त्यानंतर मी इथं परकरला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परकरची फक्त बॉर्डर किंवा झालर धरली आणि गोल असा पिळा वेढा देऊन घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर मी इथं गाठ मारून घेतलेली आहे, जो काही भाग शिल्लक राहिलेला आहे पेटीकोटचा किंवा हे परकरचा, अशा पद्धतीने गाठ बांधून घेतली आणि आतमध्ये असं मधोमध सेंटरला इथं दाबवत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। म्हणजे इथं कुठेही आपल्याला पिन वगैरे लावण्याची गरज नाही किंवा सुई धाग्याची गरज नाही किंवा बांगडीची गरज नाही अशा पद्धतीने छान अशी। किंवा तुम्ही याचा दुसऱ्या पद्धतीने उपयोग करू शकता, कसा तर मी तुम्हाला दाखवते। तर पुन्हा एकदा मी परकर ओपन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला इथे गाठ मारायची नसेल किंवा परकर किंवा पेटीकोट थोडासा उंचीला कमी असेल, तर तुम्ही काय करू शकता, जी काही परकरची झालरची बाजू आहे ती अगदी व्यवस्थित मध्ये अशी सेंटरला खोचून देऊ शकता। तरीही सुद्धा परकरचा जो काही आपण भाग इथं मध्ये सेंटरला खोचत आहोत तो व्यवस्थित असं काही म्हणजे निघणार नाही, व्यवस्थितच एका ठिकाणी राहणार बघा अशा पद्धतीने। नक्कीच तुम्हाला या नवीन परकरचा आणि ब्लँकेट ठेवण्यासाठी जी काही जागा लागते तर या अशा पद्धतीने उपयोग होईल। तर असा हा तुम्ही छान असा एक सुंदर पिलो तयार झालेला आहे। तर असा हा सुंदर पिलो तुम्ही सोफा सेटवरती किंवा बेडवरती ठेवू शकता। आणि नवीन परकर म्हणाल तर अगदी नवीन परकरचा कलर सुद्धा फ्रेश असतो आणि दिसायला देखील आकर्षक दिसतो। जुन्या परकरच्या तुम्ही आतापर्यंत भरपूर असे फायदे पाहिले, पण नवीन परकरचा बघा किती छान असा उपयोग होतो। तुम्ही ह्याला दोन्ही बाजूने पुढच्या समोरची बाजू ठेवू शकता, मागच्या बाजूने किंवा पुढच्या बाजूने सुद्धा अशी समोरून बाजू ठेवू शकता। दिसायला खूप आकर्षक आहे आणि बेडवरती किंवा सोफा सेटवरती बसताना आपण थोडेसे पाट वगैरे टेकून बसू शकतो। किंवा जर तुमच्या घरामध्ये ना एखादा मीडियम म्हणा किंवा जुना एखादा स्टोल असेल, जो काही आपण गृहिणी तोंडाला चेहऱ्याला बांधत असतो, एखादा स्टोल तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही एखादा स्टोल इथं घ्यायचा आहे। त्याची मी इथं 2 पदरी अशी घडी करून घेतलेला आहे, दुमटून घेतलेला आहे स्टोल आणि त्याची डिझाईनची जी काही सुईची बाजू आहे ती मी इथं वर ठेवलेली आहे। आता आपण गृहिणी किंवा महिला आहे ना हातामध्ये गोट वापरतोच, तर मी तर काचेची बांगडी न घेता गोट घेतलेला आहे आणि जे काही आपण केसांना रबर बँड वापरतो ते मी इथं घेतलेलं आहे बघा। आता बांगडीच्या खाली नाही इथं मी 2 वेडे रबर बँड इथं देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर बांगडीची बाजू मी इथं खालच्या बाजूने टाकणार आहे अशा पद्धतीने बघा। आणि व्यवस्थित असा हा स्टोल इथं करून घेतलेला आहे। आता त्यानंतर जो काही नवीन आपला परकर आहे ना, तर नवीन परकरची जी काही झालरची बाजू आहे एका ठिकाणी मी इथं गोळा करून घेतली आणि त्याला रबर बँडने इथं बांधून घेतलेला आहे।
त्यानंतर पुन्हा एकदा परकर आपल्या सोयीच्या बाजूने तो ओपन करून घ्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीला मी उलट्या बाजूने परकर ठेवला होता. बॉर्डरचा भाग परकरचा संपूर्ण एका ठिकाणी गोळा करून घेतला. त्यानंतर परकर सोयीच्या बाजूने ओपन करून घेतला. त्यानंतर नाही तर मी जो काही ब्लँकेट फोल्ड करून ठेवला होता गोल आकारामध्ये, तो मी इथं ठेवलेला आहे. त्यानंतर परकरची नाडीची बाजू बघू शकता आता वर आहे आणि जो काही परकर आहे तो इथं मधोमध असं सेंटरला मी बांधून घेणार आहे किंवा खुचून देणार आहे अशा पद्धतीने. कारण जो काही मगाशी आपण स्टोल घेतला होता, तर स्टोल आपण आता साईडने बांधून घेणार आहोत किंवा तुमच्याकडे एखादा ब्लाऊज पीस असेल जो काही तुम्ही वापरत नसाल किंवा ओढणी असेल तुमच्याकडे, तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. तर इथे बघा मी अगदी मधोमध सेंटरला जो काही आपला पिलो आहे तो इथं परकरमध्ये मी जो काही ब्लँकेट किंवा कंबल ठेवला आहे, हा जो पिलो आपण तयार केला आहे, तर हा पिलो आपण इथं ठेवणार आहोत आणि स्टोलचे चारही कोपरे आपण इथं गाठ बांधून घेणार आहोत. पण गाठ बांधताना आपण जो काही दोन्ही स्टोलच्या गाठी बांधताना मधला जो काही स्टोल भाग शिल्लक राहतो तो अगदी मधोमध सेंटरला व्यवस्थित असा खोचून घ्यायचा आहे, जेणेकरून आतला परकर किंवा पेटीकोटचा कलर दिसणार नाही. बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आयडिया आहे. बघा नवीन परकरचा सुद्धा वापर करू शकतो. एखादी साडीवरचा परकर असेल किंवा एखादा असंच तुमच्याकडे जर एक्स्ट्रा परकर असेल, तर तुम्ही नवीन परकरपासून ही भन्नाट अशी आयडिया नक्कीच करू शकता घरामध्ये पिलो बनवण्यासाठी. तर बघा अशा पद्धतीने मी जो काही साईडचा कपडा राहिला होता तो असा व्यवस्थित असा खोचून दिलेला आहे आणि छान अशी याला थोडीशी फिनिशिंग करून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी अजून फिनिशिंग तुम्ही करून घेऊ शकता. खूप दिसायला देखील सुंदर आणि आकर्षक आहे आणि व्यवस्थित म्हणाल तर अगदी हा स्टोलचा आहे तो कॉटनचा आहे, त्यामुळे व्यवस्थित अशी याच्या म्हणजे डिझाईन देखील खूप दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. बघू शकता तुम्ही इथे याला सुद्धा तुम्ही अशा म्हणजे स्टोलला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने उपयोग करू शकता आणि सोफा सेटवरती बेडवरती ठेवू शकता. तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर तिथं ऑलवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील.